मिर्झा राजा जयसिंग हा स्वराज्यात आला. पुरंदरचा तह झाला आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले मोगलांना देण्यात आले. पण ते 23 किल्ले जे होते ते औरंगजेबच्या ताब्यात नाही गेले किंवा औरंगजेबने ते 23 किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतलेच नाही. ते 23 किल्ल्यांचं उत्पन्न त्याने कोणाला दिलं? तर ह्या जगामध्ये त्यावेळी म्हणजे त्या काळामध्ये सर्वात जास्त इस्लामचा प्रचार करणारं जर कोणी होतं ते इजिप्तचं जे खलिफा होतं, ते इजिप्तच्या पॉवरफुल खलिफाला त्याने हे 23 किल्ल्यांचं उत्पन्न तिथे लावून दिलं. म्हणजे औरंगजेबला साध्य करायचं होतं, त्याला दाखवायचं होतं की मी इस्लामचा खूप मोठा प्रचारक आहे. औरंगजेब प्रचंड धर्माभिमानी होता. स्वतःच्या धर्मावर प्रचंड प्रेम करणारा होता आणि तो त्या धर्माप्रमाणे चालणारा पण होता. आता महाराजांना पकडलं, शंभूराजांची एवढी क्रूरपणे हत्या केली, त्याची पार्श्वभूमी काय ना आपण ते पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय ना, महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात गेले, महाराजांना ती कैद झाली म्हणजे नजर कैद झाली आणि महाराज तेथून निसटले. म्हणजे शंभूराजेही त्यांच्या मागे मागे राजगडावर पोचले. औरंगजेबला ना त्यावेळेला क्लिक झालं की छत्रपती शिवाजी महाराजांना असं सहज जाऊ देणं किंवा शिवाजीराजे आपल्या हातातून निसटणं ही आपल्या आयुष्यातली खूप मोठी चूक आहे. आणि आता परत जर संभाजीराजे सुद्धा जर आपल्या हातातून निसटले तर ही खूप मोठी चूक राहील. म्हणजे आपल्या हातून जी पूर्वी चूक झाली ती चूक आता परत होऊ नये याची त्याला जाणीव होती. मग त्याने काय केलं? शंभूराजांची हत्या करायची असेल तर आता बघा मुघलांमध्ये कसं होतं ना, मुघलांचा जो कोणी बादशाह बनेल त्याचा एक जाहीरनामा प्रसिद्ध व्हायचा आणि त्याचे काही अधिकार प्रसिद्ध व्हायचे आणि तो मुघल बादशाह शत्रूचे कान नाक डोळे काढू शकतो आणि ते काढतात. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की शत्रूंचा राजा असेल कोणी असेल की त्याचे जीभ छाटून टाकणं, डोळे काढून टाकणं, फोडून टाकणं, कान कापणं, हातपाय तोडणं वगैरे हे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असतं आणि आज पण आहे. आता औरंगजेबने काय केलं? त्यांच्या मुल्ला मौलवींना बोलवलं, फतवा जाहीर केला आणि त्या फतव्यामध्ये त्यांनी शर्यतीप्रमाणे शंभूराजांची हत्या करण्याचं ठरवलं. कारण त्याला माहिती शंभूराजे खजिना कुठे सांगणार नाही. औरंगजेबचा जो मुलगा होता अकबर तो फितूर झाला. कोण कोण त्याच्यासोबत होते शंभूराजे ते नावं पण सांगणार नाही. म्हणजे मुघलांमध्ये कोणते कोणते लोक अजून फितूर आहेत ते शंभूराजे सांगणार नाहीत. त्यालाही ठाऊक होतं. त्याने मुल्ला मौलवींकडनं तो फतवा काढला आणि इस्लामिक शर्यतीप्रमाणे शंभूराजांना त्याने शिक्षा सुनावली म्हणजे क्रूरपणे हत्या केली. आता हा औरंगजेब किती धर्माभिमानी होता हे त्याच्या मृत्यूपत्रात पण आहे, आदेशपत्रामध्ये पण आहे. त्याच्यानंतर त्याचे पदरीचे मंतूक बुलबुल बाबा मोहम्मद काफी खान वगैरे हे जी लोक ही जी मंडळी यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये सविस्तरपणे लिहून ठेवले. म्हणजे तो त्यांचा इतिहासकार आहे ना औरंगजेबचा, त्याने सविस्तरपणे लिहून ठेवले की शंभूराजांना शर्यतीप्रमाणे कशी शिक्षा सुनावण्यात आली. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून इथं आपल्याला समजते की औरंगजेब किती प्रचंड धर्माभिमानी होता.